नमस्कार, ओम श्री गणेशाय नमः. तर आज आहे रविवार आणि आज मला सकाळी जायचं होतं एका खास ठिकाणी खास कामानिमित्त. तर सकाळी 7:30 वाजता मी घरातून निघाले होते. तर मी कुठे जाणार आहे, कशासाठी जाणार आहे, हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर माझा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल. तर चला, तर हे आहे वेताळ बंबाळा येथील श्रीदेव वेतोबा मंदिर. तर मला ज्या ठिकाणी यायचे होते तिथे मी आता आले आहे. हे माझ्या पुढे जे चालले आहेत ते आमचे जाधव काका आहेत. हे काही वर्षापूर्वी म्हणजे 5-6 वर्षापूर्वी आमच्या कुडाळ येथे भाड्याने राहत होते, तेव्हा आमची ओळख झाली. तर चला, आपण आता त्यांच्यासोबत जाऊया, कुठे नेतात ते बघूया. चला, फायनली आपण त्यांच्या शेत जमिनीत आलो आहोत. आणि आता इथे आज आम्हाला करायची होती भुईमुगाची लागवड. तर त्यांनी हे अगोदर सगळं काम करून ठेवलेलं होतं. जमीन नांगरून त्याच्यात खत वगैरे घालून ठेवले होते. फक्त आता आम्हाला त्याच्यात भुईमुगाचे दाणे पेरायचे होते. ही जी आजूबाजूला तुम्हाला हिरवी हिरवी छोटी छोटी रोपं दिसत आहेत ती चवळीच्या झाडाची आहेत. आणि थोडाफार त्यांनी मकाही पेरला होता. तर ह्या ज्या बायका आहेत त्या 7 वाजताच येऊन त्यांनी कामाला सुरुवात केली होती. मला जरा घरातून यायला उशीर झाला होता. 7:45 वाजता मी येऊन इथे पोचलेले. तर त्यांच्याकडून मी माहिती घेतली की दाणे कसे घालायचे, किती अंतरावर घालायचे, हे मी त्यांना विचारून घेतलं आणि त्याप्रमाणे मी ते दाणे घालत होते. मला जसे जमेल तसं मी ते करत होते. त्या बायका पण खूप सपोर्टिव्ह होत्या. त्या म्हणाल्या, तुला बाई जसं जमेल तसं हळूहळू कर तू. त्या सगळ्या त्यांच्या गावातील आजूबाजूच्याच बायका होत्या. म्हणजे एकाकडे मदतीला गेलं की त्या बायका परत त्यांच्याकडे जेव्हा घालायचं असेल तेव्हा त्या सगळ्या बायका तिकडे जातात. म्हणजे एकमेकांना मदत करून ती कामं करतात. कारण हे जेव्हा अशी कष्टाची कामं असतात तेव्हा ती एका दोघांना जमण्यासारखी नसतात. त्यासाठी मनुष्यबळ खूप खूप आवश्यकता असते मनुष्यबळाची. त्यामुळे ही शेतीची कामं एकट्याने होणारी नसतात. जाधव काकांची आणि जाधव काकीची ओळख आमची काही वर्षापूर्वीची होती. पण जेव्हा त्यांनी त्यांचं स्वतःचं घर बांधलं तेव्हा त्या आपल्या गावात आल्या. एक 5-7-8 वर्ष ते आमच्याकडे राहिले होते. मग त्यापासून त्यांचं आणि आमचं, जरी त्या घर सोडून गेल्या तरी त्यांचं आणि आमचे नातेसंबंध अजून खूप छान घनिष्ठ आहेत. काही कार्यक्रम वगैरे असला तरी आम्ही त्यांच्याकडे जातो किंवा ते आमच्याकडे येतात. त्यामुळे त्यांना मी खूप वर्ष म्हणत होते की जेव्हा तुम्ही भुईमुगाची लागवड करणार तेव्हा मला काहीतरी बोलवा. जास्त काही मदत माझी होईल असं नाही, तरी पण मला बोलव म्हणून. तर तिने मला काल संध्याकाळी फोन केलेला की उद्या करायचं आहे तर 7 वाजता ये म्हणून. तर मी म्हटलं लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करेन म्हणून. ही छोटी छोटी रोपं आली ती चवळीची. त्या बाजूला थोडासा त्यांनी मका पेरला आहे. तर हे त्यांनी अगोदरच शेत जमीन नांगरून ठेवलेली होती आणि असे त्याचे चर मारलेले होते आणि त्याच्यात त्यांनी खत मारलेलं होतं. त्याला ते मगरे असं म्हणत होते. मला काही ते कळे ना मग ते म्हणाले हे जे चर मारतो त्यांना मगरे असे म्हणतात. एक नवीन शब्द आणि एक नवीन माहिती मला मिळाली की असे जे चर असतात त्यांना ते मगरे असे म्हटलं जातं. तसं आम्ही सगळेजण छान गप्पा मारत काम करत होतो. भुईमुगाच्या बिया पेरून झाल्यानंतर त्यावर माती टाकायची होती. त्याला ते हुरायचं होतं. मग सगळ्या बायकांनी त्याच्यावर माती टाकून घेतली. शेंगदाणा बाहेर जेव्हा दिसतं तेव्हा नाही, पूर्ण त्याला कवर झालं पाहिजे. मग सगळ्यांनी करून घेतलं ते. या काकी मॅचिंग करून आल्या होत्या. मला सांगत मला घेऊ नको व्हिडिओमध्ये. त्यांच्या सगळ्यांच्या गोष्टी चालल्या होत्या. त्यामुळे असं काही कामाचा कंटाळा आला नव्हता आणि ऊन पण नव्हतं जास्त ना असं वाटलं. तर फायनली सगळे झालं होतं सगळं काम आणि आता पाणी लावायचं होतं. मग जाधव काकांनी इथे पाणी लावायला सुरुवात केली. त्यांना काकी मदत करत होती पाणी लावायला. बायकांचं आता काम झालेलं होतं.
हे बघा ते पूर्ण पाणी इथं त्यांनी सोडलं होतं. आता हे किती दिवसांनी कसं पाणी सोडायचं, कसं काय करायचं याची आपल्याला काय माहिती नव्हती. मग मी त्यातल्या एका वहिनींना सांगितलं की मला जरा माहिती द्या नंतर थोड्या वेळाने नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर. त्या म्हणाले ठीक आहे. तर जाधव काकीने छान मिसळ बनवून आणली होती आणि त्यासोबत पाव. मग सगळ्यांनी नाश्ता करून घेतला आणि मी मग त्या वहिनीनं म्हटलं की मला आता जरा माहिती द्या. मग मी मला जायला मोकळी, कारण 10 वाजले होते. वेताळ बंबारडे आमचा गाव, वाडी गडकरी. आम्ही भुईमुग सगळ्या प्रकारचे पिकवतो आम्ही. आधी पहिला भुईमुग पिकवतो, पहिला मशीन लावून काढला होतो. त्याच्यानंतर ते पाणी लावतो. पाणी लावल्यानंतर 8 दिवसांनी ट्रॅक्टर लावायचा. ट्रॅक्टर लावल्यानंतर मेरा काढायच्या. मेरा काढल्यानंतर घाण उचलायची. उचलून नंतर परत ट्रॅक्टर लावायचा. परत ट्रॅक्टर लावून परत दंड धरायचे. दंड धरल्यानंतर परत चऱ्या मारायच्या. चऱ्या मारून एक दिवस जरा सुकवायच्या आणि भुईमुग घालायचा. भुईमुग घातल्यानंतर खत घालायचं, भुईमुग घालायचा. त्या साईडीने चवळी टाकायची, तिळे टाकायच्या, मका घालायचा दंडाने आणि मग हे करायचे, पाणी लावायचं, हे हुरवायचा. भुईमुग घातल्यानंतर हुरवल्यानंतर पाणी लावायचा. त्याच्यानंतर 7 दिवसांनी परत ते उगवणार भुईमुग. उगवल्यानंतर ते परत 7 दिवसांनी उगवून परत 10-15 दिवसांनी परत ते खापवायचं खोऱ्याने, बारीक छोट्याशा खोऱ्याने ते खापवायचं. खापवल्यानंतर ते परत पाणी लावायचं, हिरव्या खत मारून पाणी लावायचं. पाणी लावल्यानंतर परत थोड्या 8-10 दिवसांनी परत नंतर हे झाले की ती रान काढायचं. रान काढल्यानंतर परत 15-20 दिवसांनंतर फुलं येणार. फुलं आल्यानंतर परत ते हे करून भर घालायचे. भर घातल्यानंतर नंतर त्याला काम एवढं काय नाही. नंतर परत पाणी लावायचं. 8-10 दिवसांनी परत पाणी लावायचं. पाणी लावल्यानंतर परत 3 महिन्याने त्याला उपळायचं. शेंगा आल्यानंतर 3-3.5 महिन्याने उपळायचं. त्याच्यानंतर मग भुईमुग काढायचं. असं हे करून ते कुपळून शेंगा सुकवायचे. सुकवून शेंगा काढायच्या बसून. शेंगा काढून धुल्यानंतर मग तेल लावायला न्यायचं. असं आम्ही भुईमुगाचं काम करतो. बाकीची पण पिकं पिकवतो. चवळी. जमीन कुठल्या प्रकारची, म्हणजे कशी हवी जमीन? जमीन चिकट अशी काळी कलतार होई, चिकटपणा होई. चालेल. चला, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. छान माहिती सांगितली आणि मी तिथून मग निघाले. वाटेत येता मला ही छान फुलांची झाडं दिसली आणि फोटो नाही काढला असं होणार नाही. मग मी त्यांचे छान फोटो काढले फुलांचे. मस्त गुलाबाची फुलं, आबोलीची, शेवंतीची, अजून खूप होती फुलं तिथे. मग त्या सगळ्यांचे फोटो काढले आणि आता मला जायचं होतं घरी. 10:30 वाजले होते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मला. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.